आता बघूयात या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक विजेती मनू भाकर मायदेशात दाखल। दिल्ली विमानतळावर मनूचं मोठ्या उत्साहात स्वागत। माझ्या पॅरिस ऑलिम्पिकमधल्या यशाबद्दल मी समाधानी। येणाऱ्या काळात भारताचे खेळाडू अधिक संख्येने पदकं जिंकतील। मनू भाकरची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास आर्थिक भारासंदर्भात पेडपडताळणी होणार। शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। राज्यातल्या 16 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, गृह विभागाकडून आदेश जारी। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात। एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक। पूरस्थितीमुळे सातारा ते कोल्हापूर दरम्यान आजपासून 13 ऑगस्टपर्यंत विशेष रेल्वे गाड्या। एसटी फेऱ्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांची मागणी। राज्य पोलीस दलासाठी 2298 वाहन खरेदी करण्याकरता गृह विभागाकडून मंजुरी। तब्बल 566 कोटी रुपयांची वाहन खरेदी होणार। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट। गेल्या 24 तासांमध्ये कृष्णा नदीची पातळी ही 7.5 फुटांनी उतरली। 14 तारखेला साप्ताहिक मार्मिकचा 67वा वर्धापन दिन। मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी मंदिरमध्ये हा वर्धापन दिन साजरा होणार।